रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करून माझ्या सोबत म्हणायचं आहे पाठीमागे। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम रामाचा भक्त श्री हनुमान। रघुपति राजा राम रामाचा भक्त हनुमान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा राम पतित पावन सीताराम। हे रघुपति राघव राजा राम रामाचा भक्त श्री हनुमान। रघुपति राजा राम रामाचा भक्त श्री हनुमान। हे रघुपति राघव राजा राम रामाचा भक्त श्री हनुमान। रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की रामचंद्र भगवान की जय जय रामचरित मानसाच्या चौथ्या दिवसाच्या दुपारच्या सत्राला आपण कथेला सुरुवात करत आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण गोड कथा श्रवण केली. प्रभू रामचंद्र ज्या कारणासाठी अवतार घेतला होता, गायीचं ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी जो अवतार धारण केला होता, त्या अवतार कार्याला देवानं सुरुवात केली होती. बालपण सोडलं, बालपण आणि वनामध्ये जंगलामध्ये रामचंद्र भगवान की जय. अवतार कार्याला प्रभूनं सुरुवात केली होती. विश्वामित्रांनी रामप्रभू लक्ष्मण भैया यांना यज्ञ रक्षणासाठी राजवाड्यातून अयोध्येतून आणलं आणि यज्ञ विधिवत पार पडला. आणि एके दिवशी आराम करत असताना, विश्राम करत असताना दोन दूत आले होते. जनक नगरीहून, मिथिला नगरीहून. राजा जनकाची नगरी आपण जनक नगरी म्हणू किंवा कधी मिथिला नगरी म्हणू, दोन्हीही एकच. आज सध्या ते ठिकाण कुठं आहे? पहिला सगळा अखंड भारत एकच होता बरं का. अखंड हिंदुस्तान कुठून? अफगाणिस्तान. आता सगळे तुकडे तुकडे झाले महाराज. आज माझा भारत एवढा एवढा राहिलाय. पहिलं भारताचं साम्राज्य अफगाणिस्तान पासून इकडं बर्मा पर्यंत, इंडोनेशिया पर्यंत. हे बांगलादेश, पाकिस्तान तर काल परवाचे झाले हो. आज मिथिला नगरी किंवा जनकपुरी आपण ज्याला म्हणू, ते ठिकाण कुठं आहे सांगा? रामप्रभूची सासरवाडी. आपल्याला आपली सासरवाडी माहित आहे चांगली, पण अख्ख्या हिंदुस्थानचा नाही, जगाच्या सर्व हिंदूंच्या हृदयावर अधिराज्य करणाऱ्या प्रभू रामचंद्राची सासरवाडी माहित नाही कुठे? हीच तर फार मोठी शोकांतिका आहे तुमची आमची. फक्त हनुमान जयंती आली आणि रामनवमी आली तरच मग आपल्यातलं हिंदुत्व जागृत होते. एरवी नाही. काल परवा दोन मोठे मोठे शालिग्राम शिळा ट्रक मध्ये टाकून आणल्या की नाही? ट्रक मध्ये टाकून अयोध्येमध्ये आणल्या. कुठून आणल्या? गंडकी नावाची नदी आहे नेपाळ मध्ये, आणि ती गंडकी नावाची नदी जनकपुरी, त्या जनकपुरीहून त्या शिळा शालिग्राम दगड
त्यापासून रामाची आणि सीतेची मूर्ती बनवण्यासाठी अयोध्येमध्ये आणले. ती नदी कुठे आहे आता? गंडकी नदी नेपाळमध्ये. नदीचं नाव तरी ऐकलं की नाही कधी? गंडकी ऐकलंय बाबांनी, बाकी सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. सगळ्यांचं झालं लग्न. ख्याता गया गंडकी, आलं ध्यान? काय महाराज सांगायले म्हणा, कुठं तव्हाचं ध्यान राहते का? ते मुंडावळ्या बाशिंग बांधलेलं, आंतरपाट धरलेला, हो नवरदेव पाहते ती कशी दिसते की तिकडून पाहते मालक कसा दिसते की, तेव्हाच कुठं ध्यानात असते होय? तुमच्या लग्नातलं नाहीत नाही, दुसऱ्याच्या लग्नाला गेल्यावर तरी लक्षात राहा म्हणा. तेव्हा बी कुठं काय लक्षात राहते? शेजारच्या वराडणीनं किती भारीची साडी नेसली, तिनं किती दागिने घातले, तेच पाहायचं असते म्हणा. त्या लग्नावर मंगलाष्टकावर कोणाची गरज आहे? काय गरज आहे कोणाला लग्नाची? पुरुष मंडळी हो बुंदी आहे का वांग्याची भाजी आहे त्याच्यावरच लक्ष, बाकी लग्न लागो की न लागो आपल्याला काय घेणं की देणं म्हणा. गंडकी नदी, आणि त्या गंडकी नदीमध्ये ती एकमेव अशी नदी आहे, त्या नदीमध्ये बाबा शाळीग्राम सापडतात. शाळीग्राम म्हणजे स्वतः भगवान विष्णू परमात्मा, देव. त्याला दगड म्हणायचा नाही, दगड म्हणायचाच नाही. शाळीग्राम स्वतः नारायण भगवंत देव म्हणून आपण त्याची देवाऱ्यावर पूजा करतो, त्याला शाळीग्राम म्हणतो आपण. ते गंडकी नदीमधून त्या 2 शिळा आणल्या आणि त्या सापडतात जनकपुराजवळून, मिथिला नगरीच्या जवळून जी गंडकी नदी वाहते त्या गंडकी नदीमध्ये सापडतात. तो भाग आता नेपाळमध्ये आहे. आणि आपल्या आता उत्तर प्रदेशच्या सरकारनं, आपण जर अयोध्येला गेलो दर्शनासाठी तर अयोध्या ते मिथिला नगरी सरळ बस सेवा चालू केलेली आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये रेल्वेची सुद्धा सोय होणार आहे पर्यटकांना जाण्यासाठी, म्हणजे आपल्याला तिथं दर्शनाला, रामाच्या सासरवाडीला जाण्यासाठी, दर्शनासाठी. आणि पूर्ण भारतभर ज्या भागातून ज्या रस्त्यानं देव वनवासामध्ये फिरले तो राम वन गमन मार्ग म्हणून विकसित करण्यात येत आहे. चालू आहे ती योजना सरकारचे, त्यासाठी धन्यवाद. राम वनगमन मार्ग, ज्या रस्त्यानं देव वनवासात फिरले तो सुद्धा रस्ता विकास, सगळ्या रस्त्यांचा, नाशिक इकडं असंच खाली रामेश्वर, हे रस्त्याचा विकास होणार आहे पूर्ण. आपल्या महाराष्ट्रातून देखील तो रस्ता विकसित करण्यात येणार आहे. चला आता तो निरोप ऐकला. ते 2 दूत पत्र घेऊन आले विश्वामित्राकडे. आमंत्रण आलं होतं विश्वामित्रासाठी. जनक राजाला माहित नाही विश्वामित्राच्या घरी कोण आलेले तर कोण नाही, काय माहित नाही, फक्त आमंत्रण आहे फक्त विश्वामित्राला. पण विश्वामित्राला वाटलं नाही, त्याला पहिली सगळीच कल्पना होती. मग यांना सोबत न्यायचंय तर कसं न्यायचं? रामाला जर सरळ सांगितलं, रामा चल तुला तिथं मुलगी बघतो आणि लग्न लावून देतो, राम येईल का? नाही, फार नीतीनं आणि तत्वानं चालणारा राम आहे. त्याला सांगितलं रामाला, रामा यज्ञाचं रक्षण करायचं, यज्ञाचं. तिथं देखील एक यज्ञ आहे, म्हणजे यज्ञाच्या रक्षणासाठी, गो ब्राह्मणाच्या रक्षणासाठी तर माझा जन्म आहे, तयार आहे म्हणले मी. मग चला लक्ष्मणाला आणि रामाला सोबत घेतलं आणि इतिहासातल्या, पुराणातल्या, शास्त्रांच्या गोष्टी सांगत राम प्रभू, लक्ष्मण भैया आणि विश्वामित्र निघालेले आहेत. रस्त्यानं चालत असताना पुढे गेल्याच्या नंतर एके ठिकाणी, लक्ष इकडे असू द्या बरं का, कथा रामकथा आहे, अशी कथा आहे एका क्षणाला नित्य नवीन अर्थ आणि नवीन प्रसंग कथेमध्ये ऐकायला मिळतात. रामकथा नित्य नूतन आहे. हो पहा, हे जे पुराण कशाला म्हणायचं? जो कभी पुराने नहीं होते उसको पुराण कहते हैं, जो कभी पुराने नहीं होते उसको पुराण कहते हैं. ह्या गोष्टी कधीच जुन्या होत नाहीत. तुम्ही म्हणाल एकदा ऐकलं रामायण, आता पुढच्या वर्षी काय ऐकायचं? तुम्ही दररोज ऐका, दररोज यातून दररोज एक नवीन अर्थ निघतो, नवीन अर्थ.
प्रत्येक दोह्याचा, प्रत्येक चौपाईचा तुम्ही जसा लावाल तसा दररोज एक नवीन नवीन अर्थ निघतो. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी दररोज एका एका ओवीचा एक तरी ओवी अनुभवावी. उगच म्हटलं का? याच्यासाठीच म्हटलं. दररोज नित्य नवीन अर्थ निघतो. म्हणून लक्ष इकडे असलं पाहिजे. सर्वांगाचे कान करून ऐकण्याची ही कथा आहे. रस्त्याने जात असताना गुरु आणि शिष्याचा संबंध आता झालेला आहे विश्वामित्राचा आणि रामप्रभूचा. एक एक प्रश्न विचारतायत रामप्रभू आणि लक्ष्मण गुरुला आणि विश्वामित्र उत्तर देत आहेत. रस्त्याने जात असताना एक सुंदर आश्रम पाहिला. ते आश्रम पाहिला, एवढी साफसफाई, एवढी स्वच्छता, पण दुर्दैवानं त्या आश्रमामध्ये एक चिटपाखरू नव्हतं. चिटपाखरू देखील काहीच नाही. अतिशय स्मशान शांतता. आश्रम पाहिला आणि आश्रम पाहिल्याच्या नंतर लक्ष्मणानं कुतूहलानं विचारलं, गुरुजी हा आश्रम कोणाचा आहे? कोण्या साधूचा आहे? आणि या आश्रमामध्ये कोणीच दिसत नाही, कशामुळं? हा आश्रम कोण्या साधूचा? आश्रम एक दिखमग माही, खगमग जीव जंतु तव नाही, पूछा मुनी शीला प्रभु देखी. संवाद आहे, संवाद रामप्रभूचा, लक्ष्मणाचा आणि विश्वामित्राचा. आश्रम एक दिखमग माही, एक आश्रम दिसला. खगमग जीव जंतु तव नाही. खग खग म्हणजे पक्षी, खग मृग हरिण किंवा त्या प्रकारचे इतर काही जनावर. जीव जंतू म्हणजे एक कीटक नाही, मुंगी नाही, किडा नाही, काहीच नाही. एकदम स्मशानासारखा दिसतोय तो आश्रम, पण एकदम सुंदर झोपडी बांधलेली. झाडं, वटवृक्ष, आंब्याचे झाडं, पवित्र असे झाडं आहेत त्या आश्रमामध्ये. साफसफाई आहे, पण कोणतंही सजीव जीव तिथं नाहीये. म्हणून कुतूहलानं विचारलं, गुरुजी हा आश्रम कुणाचा? आणि इथं तर कोणीच दिसत नाहीये. आणि त्यावेळेला नजर पडली एका शिळेवर, एका दगडावर. पूछा मुनी शीला प्रभु देखी. प्रभून जेव्हा ती शिळा पाहिली, तो दगड पाहिला, तेव्हा गुरुजींना म्हणजे विश्वामित्रांना विचारलेलं आहे, गुरुदेव इतकं सुंदर आश्रम आहे, पण इथं कोणीच कसं नाही? आणि वाटतंय हा वाटतच कोणीतरी इथं एक दगड बी आणून ठेवलाय. रामा, तो साधा सुद्धा दगड नाहीये, साधा सुद्धा दगड नाही. मग कोण आहे? दगड नाही तर मग आहे काय? अरे ती गौतमाची पत्नी. कोण आहे? अहिल्या आहे. गौतम ऋषींची पत्नी, तिचं नाव अहिल्या आहे. अहिल्या, गुरुजी ती अशी शिळा होऊन का पडली, दगड होऊन का पडली? मला सर्व वृत्तांत सांगा. रामा, सर्व वृत्तांत सांगतो तुला, पण मला 5 वाजता तुझं लग्न लावायचंय. जर वेळ मिळाला तर आपण आताच घेऊन टाकू. 1.5 तास आपल्याकडे आहे. 3:30 व्हायलेत. आपण सांगूच ती अहिल्या कोण होती आणि तशी शिळा का होऊन पडली होती. हो, कोण आहे ही अहिल्या? तेव्हा विश्वामित्रानं सांगितलं, लक्ष्मणा आणि रामा, सर्वांगाचे कान करून ऐक, लक्षपूर्वक ऐक, तुला सांगतो. ही जी अहिल्या आहे, ही अहिल्या ब्रह्मदेवाची मुलगी आहे. ब्रह्मदेवाची मुलगी आणि अतिशय रूपवान, अतिशय सुंदर आहे. आणि तिचं लग्न करायचं ठरवलं. उपवर झालेली होती. म्हणजे लग्नाचं तिचं वय झालं होतं. त्यावेळेला ब्रह्मदेवानं एक पण ठेवला. एक पण म्हणजे विवाहाचे, लग्नाचे फार प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. स्वयंवर एक प्रकार आलेला आहे, स्वयंवर. आता आपल्याला रामप्रभूचं, सीतामाईचं स्वयंवरच पाहायचंय. रुक्मिणीचं देखील एक स्वयंवरच होतं. स्वयंवर वेगळं, हे पण वेगळा. पण म्हणजे काय? म्हणजे लग्नासाठी काहीतरी एक अट ठेवायची आणि ती अट जो कोणी पूर्ण करेल त्याला ती मुलगी देण्यात यायची. स्वयंवर वेगळं. स्वयंवर अट ठेवायची, पण ती अट पूर्ण करूनही जर मुलीला मुलगा पसंत पडला, स्वयंवर तिनं स्वतःहून वरमाला घालणे किंवा स्वतःहून नवरदेवाची निवड करणे, त्याला स्वयंवर म्हटलेलं आहे. हा पण वेगळा. ब्रह्मदेवानं पण ठेवला. काय पण ठेवला? सगळ्यात लवकर, कमी वेळामध्ये जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला माझी मुलगी अहिल्या देऊन टाकेल. बाकी दुसरी काही अट नाही. कमीत कमी वेळामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करायची. सगळे देवी देवता जमा झाले. दिवस ठरला, तारीख ठरली, वार ठरला. आणि समजू आपण आजच्या दिवशी ठीक 2 वाजता
ती पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करायला सुरुवात होणार आहे. बस आजकाल जशी रनिंग रेस होती, रनिंग रेस माहिती, रनिंग रेस, सगळे असे आपले आपले वाहन घेऊन उभे राहिले, सगळेजण सगळे आले त्याच्यात. देवी देवता, इंद्र आला ऐरावत घेऊन, सूर्यदेव आला उच्चश्रेवा घेऊन, त्याच्यात सगळे गणपती बाप्पा सुद्धा आले. गणपती बाप्पा सुद्धा कशावर बसून? उंदरावर बसून गणपती बाप्पा आले आणि ब्रह्मदेवानं घोषणा केली, वेळ सुरुवात होत आहे, लक्षपूर्वक ऐका. कमीत कमी वेळामध्ये जो कोणी या पृथ्वीची प्रदक्षिणा करून इथं लवकरात लवकर हजर होईल त्याला माझी मुलगी मी देऊन टाकणार अहिल्या. बस रेस सुरू झाली, रेस. सगळेजण आपले आपले वाहन जितके जोरात पळवता येतील तितके जोरात पळवायले. अहिल्या भेटणार आहे ना. सगळेजण जोरात पळतायत, जोरात एकमेकाच्या पुढे चढाओढ लागली. पण गणपती बाप्पाचं वाहन थकलं, गणपती बाप्पाचं वाहन थकलं. मोठं पोट आणि पोटभर मोदक खालेले, दुपारच्या पंक्तीत पोटभर मोदक खालेले, वाहन थकलं. आणि गंगेच्या किनारी वाहन गणपतीचं, उंदीर थकलो बाप्पा, ठीक आहे काय हरकत नाही, थकला तर काय विश्रांती घे. गंगेच्या काठावरती गौतम नावाचे ऋषी आंघोळ करत होते. अंगावर ओले कपडे आहेत आणि ओल्या कपड्यानंच पाहिलं वर देवी देवता सगळे जोर जोरात पळायले. कुठं चालले रे? कोणी बोलायला तयार नाही. ओ इंद्र महाराज चालले कुठं? ओ अग्निदेवता, ओ सूर्यनारायण भगवंत कुठं चालले एवढ्या जोरात? काय झालं? आग लागली काय कुठं? म्हणले बोलायला वेळ नाही तुला गौतमा, चाललो आम्ही. याला 2 मिनिटं बोलायला वेळ घालावतं, तिकडे अहिल्या जाईल ना हातातून. सगळेजण पळायला लागले. पण गंगेच्या काठावरती एके ठिकाणी गणपती बाप्पा आणि उंदीर मामा दिसले. आणि मग गौतमानं विचारलं, गणपती बाप्पा कस काय, काय गडबड सगळी? म्हणले तुम्हाला माहित नाही? म्हणले नाही. अहो म्हणले गौतमजी, ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या माहितीये की नाही? अतिशय जगात सर्वात सुंदर रूपवान स्त्री. अहो तिचा विवाह ठरलाय. म्हणले कोणासोबत? म्हणले पण ठेवलाय. जो कोणी कमीत कमी वेळामध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा करेल त्याला ब्रह्मदेव आपली मुलगी देऊन टाकणार आहे. मग वेळ कसला? म्हणले तुम्ही जा ना. म्हणले माझा उंदीर थकलाय, तुम्ही जा, तुमच्याकडे काही वाहन असेल तर. म्हणले मला वाहनाची गरज नाही. मग पुन्हा एकदा गंगेमध्ये स्नान केलं. ओल्या कपड्यानिशी बाजूलाच आश्रमामध्ये एक गाय वीत होती आणि वासराचं मुंडकं, डोकं तेवढं बाहेर आलं होतं. बस गौतमानं ओल्या अंगानं त्या गायीची एक प्रदक्षिणा पूर्ण केली, नमस्कार केला आणि गेले ब्रह्मदेवाजवळ. म्हणले ब्रह्मदेवा चला आणा. म्हणले वरमाला कुठे आणि मुलगी कुठे, घेऊन या. म्हणले काय गौतमा कस काय? म्हणले मी प्रदक्षिणा पूर्ण करून आलो. म्हणले कशी? म्हणले गंगेवर आंघोळ करत होतो आणि बाजूला एक गाय वीत होती आश्रमात, त्या गायीची प्रदक्षिणा पूर्ण करून आलो. म्हणले बरोबर आहे. न्यायशास्त्र काढलं, त्याच्यामध्ये पाहिलं पृथ्वी प्रदक्षिणेच्या पुण्याच्या बरोबर काय काय येतं. पृथ्वी प्रदक्षिणेच्या पुण्याच्या बरोबर कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये पाहिलं एक आईची प्रदक्षिणा, आईला प्रदक्षिणा करणे, ही पृथ्वीच्या प्रदक्षिणा एवढा आहे पुण्य त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक गायीला प्रदक्षिणा करणे, वीत असलेल्या गायीला. म्हणले बरोबर आहे, गौतमानं आपली अट, आपला पण पूर्ण केलेला आहे. अहिल्या घे वरमाला आणि हो लग्नाला उभी. बस लग्न लावायला ठरलं. ब्राह्मण उभे, मंगलाष्टका सुरू झाल्या. आता सावध, शेवटची मंगलाष्टका सुरू झाली आणि गाड्या जोरात भरभर भरभर वाजत सगळ्याचे वाहन यायला लागले. इंद्रदेवाचं वाहन सगळ्यात पहिले आलं. काय ब्रह्मदेवा, आम्हाला सगळ्याला दिशाभूल केली आमची, तुम्हाला मुलगी देतो म्हणून पृथ्वीची प्रदक्षिणा करा आणि आम्हाला सगळ्याला तिकडे काढून देऊन इकडे चोरून लागलं लावायला. होय पोरीचं? म्हणले चोरून नाही. मग हे गौतम नव्हताच म्हणले आमच्यामध्ये. जेव्हा आम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करायला निघालो तेव्हा हे आमच्यात नव्हता गौतम. हे तर नदीवर आंघोळ करू लागला, हे कुठं होतं आमच्या सोबत? म्हणले यानं गंगेवर आंघोळ केली, गायीची प्रदक्षिणा पूर्ण केली, वीत असलेल्या गायीची, आणि हा तिथून थेट माझ्याकडे आलेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य घेऊन हा माझ्याकडे आलेला आहे. आणि मी न्यायशास्त्राचा आधार घेऊन सांगतो, यानं माझी अट पूर्ण केली म्हणून मी याला माझी मुलगी अहिल्या देऊन टाकली. अहिल्याचा आणि गौतम ऋषीचा विवाह झाला.
अहिल्याचा आणि गौतमाचा विवाह झाला, पण राग आला इंद्राला. ब्रह्मदेवा, याचे परिणाम वाईट होतील. आम्हाला फक्त सांगितलं तुम्हाला अहिल्या देतो म्हणून, पण अहिल्या चोरून दिली या गौतमाला. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं. आणि इंद्र धमकी देऊन गेला. इंद्र धमकी देऊन, इंद्राच्या धमकीला गौतम भिणारा नव्हता. लग्न केलं अहिल्यासोबत आणि इथं आश्रमात येऊन सुखानं संसार करू लागला. पण मी सांगितलं, असे काही काही लोक असतात, त्या लोकांच्या डोक्यामध्ये एकदा अभिमान घुसतो, नाही तर मग वासना घुसते, काम घुसतो, आणि मग त्याच्यासाठी ते वाहवत जातात. तो वेड्यासारखा करू लागलेला इंद्र त्यानं एके दिवशी काय केलं, अग्नीला सोबत घेतलं. अग्नीला म्हणले, अग्निदेवा, आपल्याला एक कारस्थान करायचंय. म्हणले काय? माझा अपमान झाला म्हणले ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये, त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. म्हणले कसा अपमान? ज्या गौतमानं अहिल्या नेली त्या गौतमासोबत मला बदला घ्यायचा आहे. म्हणले मी काय मदत करू? अग्निदेवानं विचारलं. म्हणले एक काम कर, भल्या पहाटे तो गौतम नदीवर जातो आंघोळ करायला, त्यावेळेला मी जाणार म्हणले तिथं. त्यावेळेला तू कोंबड्याचं रूप घे. कोंबड्याचं ठरलं, आजच रात्री कार्यक्रम करायचा म्हणले. मध्यरात्रीची वेळ, गौतम आणि अहिल्या आपल्या आश्रमामध्ये, झोपडीमध्ये, त्या कुटियेमध्ये झोपलेले. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री 12 वाजताच कोंबडा ओरडला. कोंबडा, तो कोंबडा नव्हता, तो कोण होता? अग्नी होता. अग्नी कोंबड्याच्या रूपामध्ये आला आणि झोपडीच्या जवळ, कुटियेच्या जवळ आश्रमामध्ये त्यानं आवाज द्यायला सुरुवात केली. कोंबड्याच्या ओरडण्याला काय म्हणतात? बाग देणे. बरोबर, बाग देणे. कोंबड्यानं बाग दिला, गौतमाला जाग आली. अरे आज कस काय जरा लवकरच उठलो असं वाटते. पहिले कोंबडे जे होते काय, बरोबर सकाळी 4 वाजता 3 वाजता ओरडायचे. आजकाल कोंबडे सकाळी 11 वाजता बी ओरडतात. कोंबड्याचे म्हणजे तेव्हा जी जात होती का, कोंबड्याची जी जात होती, आताच्या सारखी संकरित नव्हती महाराज. कोंबड्याची जात होती तेव्हाची जी होती का, ती खरी आणि ती काय म्हणतो नैसर्गिक जी होती, त्याला काय म्हणतो आपल्याकडे, जे निसर्गाने निर्माण केलेली होती तीच जात होती. आता सगळ्या संकरित जाती आल्या. आता रंगारंगाचे कोंबडे आले, पांढरे आले, तांबडे आले, काळे आले, पिवळे आले. आताच्या सारखे म्हणजे संकरित नव्हते तेव्हा. बरोबर सकाळी 3 वाजता 4 वाजता ब्रह्म मुहूर्तावरच कोंबडं ओरडायचं. पण 12 वाजताच ते ओरडलं. गौतम ऋषी जागे झाले. गौतमानं कमंडलू घेतला, पंचा घेतला आणि निघाले नदीकडं, गंगेकडे गेले. झोपडीचा दरवाजा ओढून घेतला, फक्त ओढून. कारण गौतम ऋषी त्रिकाल संध्या करणारे होते. त्रिकाल संध्या म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ गंगेवर आंघोळ करायची, देवाला जल अर्घ्य द्यायचं, त्याला त्रिकाल संध्या म्हणायचं. त्रिकाल संध्या करणारे होते. गंगेवर आंघोळीसाठी निघाले. गंगेच्या जवळ गेले, पाण्यात पाय ठेवणार तितक्यामध्ये साक्षात गंगा प्रकट झाली आणि सांगितलं, गौतमा खबरदार, वेळ झालेली नाही तुमच्या स्नानाची. स्वतः नदीनं प्रकट होऊन सांगितलं बरं का. शक्ती किती गौतमाची. रात्रीच्या वेळेला नदीच्या पाण्यामध्ये पाय ठेवायचा नाही किंवा आंघोळ करायची नाही. दंडक त्या मागचा हा. गौतमा, तुमच्या आंघोळीची वेळ झाली नाही, थांबा, थोड्या वेळाने या. गौतम ऋषीनं विचार केला, असं कधीच नाही घडलं आणि आजच कसं काय घडलं. विचारात आहेत गौतम ऋषी, विचारात. परत फिरले. आता गौतम ऋषी जिथून निघाले तिथं काय झालं, आश्रमामध्ये असताना तो कोंबडा जो होता अग्नी, तो बसला एका झुडपात लपून तिथं बाजूला. आणि गौतम ऋषीचा वेश, गौतम ऋषीचं रूप धरून इंद्र एका झाडामागे लपून बसला होता. गौतम ऋषी निघाले नदीकडं, तेव्हा त्यानं हळूच दार उघडलं आणि झोपडीमध्ये शिरला आणि ज्या ठिकाणी अहिल्या ज्या मंचकावर झोपलेली होती तिथं जाऊन झोपला, गौतमाच्या ठिकाणी. गौतम ऋषी परत आले तेव्हा पाहिलं झोपडीचं दार तर मोकळच आहे आणि आतमध्ये जाऊन पाहिल्यावर, गौतम ऋषी नदीहून परत आले आणि आतमध्ये जाऊन पाहिलं तर माझ्याच वेशामध्ये कोणीतरी येऊन, इथं कोण आहे
ओळखलं तुला. तू इंद्र ना? इंद्र. तुझी एकट्याची हिंमत होणार नाही. तू एकटा येऊ शकत नाही, मला माहित आहे. तुझ्या साथीला अजून कोणीतरी असलं पाहिजे. कोण आहे समोर ये असं म्हटल्याबरोबर लटलट कापत तो झुडपाच्या मागे बसलेला कोंबडा, अरे मी ओळखलं तुला देखील, अग्नी आहेस ना तू. बस मूळ स्वरूपामध्ये अग्निदेव आले. आणि काय गाहिल्या, पतिव्रता म्हणते स्वतःला, निष्ठा आहे म्हणतेस माझ्यावर, आणि तू या इंद्राला ओळखलं नाहीस, परपुरुषाला ओळखलं नाहीस. बस तिघही थरथर कापत आहेत. इंद्रदेवावर अधिक राग, म्हणून इंद्राला सांगितलं, हो अरे वासनेमध्ये एवढा आंधळा झालास, परस्त्री कळाली नाही तुला. 1000 भोक पडतील तुझ्या अंगाला, 1000 भोक पडतील. त्याला 1000 भग म्हणायचं, 1000 भग पडतील. काय रे अग्नी, कुकर्मामध्ये साथ दिलीस, एका पापकर्मामध्ये साथ दिलीस या इंद्राची. हो जा, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील, ज्वाळा काळ्या पडतील. आणि काय गाहिल्या, माझ्यावर निष्ठा आहेस म्हणतील, पतीवर प्रेम आहे म्हणतीस, आणि हे का तुझं पतीवरचं प्रेम? आगा अशी कशी दगडाच्या काळजाची झालीस, तो दगड होऊन पडशील. तिघांनाही शाप दिले आणि तिघांनीही हात जोडले गौतमा पुढं. हो इंद्रदेव शरण आला. इंद्राने सांगितलं, मला क्षमा करा, वासनेमध्ये आंधळा झालो होतो मी, बदला घेण्याच्या नादामध्ये रागामध्ये मी अविचाराने हे कृत्य केलं, पण मला काहीतरी उशाप द्या. तेव्हा सांगितलं, तुझे जे 1000 जे भग आहेत ते डोळ्याच्या रूपामध्ये होतील. 1000 डोळे तुला सहस्त्राक्ष, त्याला सहस्त्राक्ष नाव म्हणायचं. इंद्राचंच एक दुसरं नाव. 1000 डोळे तयार झाले, त्याच्या 1000 भग पडलेल्या ठिकाणी त्याला सहस्त्राक्ष नाव पडलं इंद्राला. अग्नी शरण आला. अग्नी म्हणला, महाराज मला माफ करा, हो जा, काहीतरी उशाप द्या, जा, सर्वभक्षी होशील, सर्वभक्षी. तेव्हापासून अग्नीमध्ये सर्व काही जळतं. अग्नीच्या ज्वाळा ज्या काळ्या दिसतात, काळ्या जरी दिसल्या तरी अग्नीमध्ये सर्व काही जाळण्याची क्षमता आहे. सर्वभक्षी होशील. दोघांना उशाप दिला आणि निघून गेले. आता थरथर कापत आहे ती अहिल्या. मालक, माझी काय चूक? तुमच्या वेशामध्ये आला होता तो आणि तुमच्या जागेवर झोपला. माझी काय चूक? मी स्वतःहून तर नाही बोलवणार ना त्याला. माझी काय चूक? मला दगड व्हायचं नाही, मला माफ करा. बस अहिल्येला उशाप दिला. द्वापाराम त्रेतायुगामध्ये जेव्हा नारायण भगवंत राम अवतार घेतील, तू जरी दगड झालीस तरी स्वतः प्रभू श्री रामचंद्र इथे येऊन तुझा उद्धार करतील. असं उशाप दिला. आणि गौतम ऋषी तेव्हापासून तो आश्रम सोडून निघून गेले. पहा, ही जी घटना आहे याच्यातून शिकायचं काय? नुसत्या पुराणातल्या गोष्टी ऐकून काही परिवर्तन होणार आहे? पुराणातल्या गोष्टी ऐकून काही नुसत्या गोष्टी ऐकून परिवर्तन होणार नाही. याच्यातून बोध घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्टीतून बोध. काय बोध? ईर्षेनं, अविचारानं, रागानं, क्रोधानं कोणताही बदला घेण्याचं काम नाही करायचं. सद विवेक बुद्धी वापरायची माणसानं. सद विवेक बुद्धी म्हणजे चांगली गोष्ट कोणती, वाईट गोष्ट कोणती. आणि दुसरी गोष्ट, कामांध झालेली व्यक्ती, कामातुरा भयम न लज्जा, काही कळत नाही माणसाला, पण या वासनेने भल्यांचं वाटोळ केलं, भल्यांचं. विश्वामित्राची तीच अवस्था, इंद्राची तीच अवस्था. हो, गोड प्रमाणे. भग पडले इंद्राला, भग पडले इंद्राला, भस्मासुर तो भस्म झाला, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती. हे विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती, विषयाची संगती नाश पावेल निश्चिती. चंद्र लागला कलंक,
चंद्रा लागला कलंक गुरुपत्नी सिरतला देखा गुरुपत्नी सिरतला देखा विषयाची संगती नाश पावेल निश्चिते 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 नाश पावेल निश्चिते विषयाची संगती नाश पावेल निश्चिती. या विषयाच्या संगामुळं विषय वासनेच्या आहारी जाऊन कोणाचं चांगलं झालं नाही, देवी देवतांचं चांगलं झालं नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहे. मी काल बोलत शेवटी सांगितलं, बहुतेक सगळ्यात जास्त माणसाची शक्ती जर खर्च होत असेल तर ती कुठून? पाहण्यातून आणि बोलण्यातून. त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त जर पाप कुठं होत असतील कोणत्या अवयवाकडून तर सगळ्यात जास्त डोळ्यानं आणि त्यानंतर मग वाणीनं. वाणीसाठी मर्यादा सांगितल्या मी, कोणालाही वाईट टाकून बोलायचं नाही, एक एक शब्द जपून वापरायचा, एक एक शब्द. पूर्वीच्या काळी साधू संत असे हजारो वर्ष शेकडो वर्ष डोळे लावून ध्यान करायचे आणि मौन राहून ध्यान करायचे. कारण काय होतं त्यामागं? जंगलात जायचं, दगडावर धोंड्यावर बसायचं, डोंगरावर झाडावर बसायचं किंवा गंगेच्या काठावर बसायचं, डोळे बंद करायचे आणि कितीही वर्ष कितीही दिवस साधना करायचे डोळे बंद करून आणि कोणाला न बोलता. काय कारण असेल तुमच्या मनाला? समाधी लागली पाहिजे. समाधी आपल्याला आताही समाध्या लागतात, पण कथेमध्ये कीर्तनामध्ये कथेमध्ये कीर्तनामध्ये समाधी लागली पाहिजे माणसाला, डोळे लागले पाहिजे. वाणी देखील काही वेळेला बंद राहिली पाहिजे. आजही काही लोक आहेत मौन व्रत करतात. मौन व्रत. एकादशी धरली असेल काल, कोणा आज धरली असेल, ज्याची त्याचे काही हरकत नाही. पण एकादशी धरायची म्हणजे फक्त अन्नाचा त्याग करायचा. पाणी तर त्यागतच नाही आपण. अन्नाचा त्याग करायचा, त्यालाच एकादशी म्हणतात का? नाही. उपवास या शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, वास करणे. उप म्हणजे भगवंता जवळ वास करणे. अन्नाचा तुम्ही अन्नाचा, भाजीचा, चपातीचा, रोटीचा, तुमच्याकडे जे काय म्हणतात ते, त्याचा त्याग केला म्हणजेच तुमचा उपवास झाला असं तुम्हाला वाटते का? पोटभर जेवण करा, हरकत नाही, पण निदान एक दिवस मौन व्रत पाळा, ती खरी तुमची एकादश झाली. बाबा बरे, मौन व्रत करा, कोणत्याही एका गोष्टीचा त्याग करा. मौन व्रत जर केलं तर तुमच्या वाणीनं जे पाप होत आहे, कोणाचा आत्मा दुखावत आहे, ते दुखणार नाही आणि तुमची शक्ती तुमच्या जवळ शिल्लक राहील. म्हणजे तीच साचलेली शक्ती, साठून राहिलेली शक्ती दुसऱ्या एखाद्या विधायक कामामध्ये, चांगल्या कामामध्ये कामी येईल. नुसता उपवास म्हणजे अन्नाचा त्याग नव्हे, तर त्या दिवशी कधी कधी मौन व्रत करून पहा किंवा डोळ्यावर पट्टी बांधून पहा एक दिवस. मी जे म्हणतोय त्याला काहीतरी आधार आहे एवढं लक्षात घ्या बरं. उगाच काही व्यासपीठावरून बोलत नाही. मौन व्रत करा, वाणीमध्ये एक ताकद निर्माण होईल. तुम्ही बोलाल ते व्हायला लागेल, वाचा शक्ती येईल तुमच्याकडं. त्यामुळं कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा. डोळ्यावर पट्टी बांधून राहा तुम्ही एकादशीच्या दिवशी. डोळ्यामध्ये ते तेज निर्माण होईल. हो, तेज निर्माण होईल. तुम्ही जे विचार कराल ते काम होईल तुमच्याकडून. होईल का नाही? गांधारीनं पट्टी बांधून ठेवली होती, शेवटच्या क्षणाला एकदाच उघडली, पोराचं सगळं शरीर वज्राचं झालं. दुर्योधनाचं. या गोष्टीला काहीतरी शास्त्राधार आहे म्हणून बोलतोय. उगाच दिली भाकर सोडून करीत बसले उपास, त्याला उपास नाही म्हणतात. बरोबर? चला, मला तिकडे नाही जायचं. कसं आहे, अशा गोष्टी सांगणारा महाराज समाजाला पटत नाही. अशा गोष्टी सांगणारा महाराज समाजाला पटत नाही. का पटत नाही? कारण ह्या गोष्टी तुमच्या याच्या इतक्या वरून जातात. किती वरून? याच्या हे इतकं जितकं वर एक आहे तितक्या डोक्याच्या वरून जातात.
तुम्हाला सांगणारे लागतात, हो माझ्याकडून मी एक गंडा भारून देतो, ते गंडा घेऊन जा आणि तुमच्या हातात बांधा, म्हणील ते काम होते, मला 101 रुपये दक्षिणा द्या, असं म्हणणारे महाराज पाहिजे समाजाला, तर पटते. पण असं खरं सांगणारा महाराज समाजाला पटत नाही. चला, कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठं होतो आपण? एकादशी. आपण बाजूला कुठून गेलो होतो? हा, अहिल्या. अहिल्याला शाप दिला, अगं दगडाच्या काळजाची झालीस तू, नुसता जीव आहे, प्रेम आहे माझ्यावर म्हणते, निष्ठा आहे, पतिव्रता आहे म्हणते, असं कसं दगडाचं काळीज होऊन बसलं तुझं? दगड होऊन पडशील, दगड. मालक काहीतरी उशाप द्या. तेव्हा सांगितलं, त्रेता युगामध्ये भगवान श्री नारायण जेव्हा राम अवतार घेतील आणि या रस्त्याने जेव्हा जातील, त्यांच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल, असा उशाप दिला. आणि गौतम ऋषीनं तेव्हापासून ते आश्रम सोडला. आश्रम सोडल्याच्या नंतर तेव्हापासून या आश्रमामध्ये कोणीही राहत नाही. असं कोण कोणाला सांगते? लक्ष्मण भैया विश्वामित्राला सांगू लागले. हा, विश्वामित्र राम आणि लक्ष्मण या दोघांना सांगू लागले. तेव्हापासून या आश्रमामध्ये कोणीही राहत नाही. आता रामा, ती वेळ आलेली आहे ज्या वेळेची वाट युगानुयुगे, शतकानुशतके, वर्षानुवर्षे ही शिळा वाट पाहत आहे. रामा, अरे बघतोस काय, मुक्त कर तिला, हो पुढं आणि तुझ्या पायाचा स्पर्श कर. म्हणले महाराज मरेन पण या दगडाला स्पर्श करणार नाही. म्हणले अरे दगड आहे. दगड, ती दगड नाही, तुम्हीच तर सांगितलं ना. ती कोण आहे? अहिल्या आहे. आणि अहिल्याला मी पायाचा देखील स्पर्श करणार नाही. रघुवंशाला डाग लागेल, कारण मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. एक पत्नी व्रत सांभाळणार आहे. मी स्पर्श करणार नाही, दुसऱ्या परस्त्रीला पायानं देखील स्पर्श करणार नाही. आता पंचायतच झाली. विश्वामित्र म्हणले अरे लिहून ठेवले, तसं तर करावंच लागेल ना. लिहून ठेवले. कसं लिहून ठेवलेलं पहा. रामायण एक नाटकही आहे. नाटक कशामुळे सांगतो? तुमच्याकडं नाटक माहित आहे? नाटक सगळ्याला काय असतं? नाटक म्हणजे आधी कोणतरी लिहिलेलं असते, कोणतरी ते पुस्तक लिहिलेलं असते आणि त्या हिशोबानं त्या नाटकातले पात्र काम करतात. तसं रामायण एका पद्धतीने हे नाटकच आहे. कसं नाटक आहे मी सांगतो. तुम्ही म्हणाल नाटक आहे तर मग हे ग्रंथ नाही. अहो मी सांगितलं हे ग्रंथ तर नाहीत, नाही पुस्तक नाही, हे रामचंद्राचं मस्तक आहे. नाटक कशामुळे? तर वाल्मिकी ऋषी, वाल्मिकानं राम जन्माच्याही अगोदर रामायण लिहिलं आणि त्याच्या तपाला प्रसन्न होऊन देवाला असं म्हणावं लागलं, बस बोलिले किंवा लिहिलं वाल्मिकानं तसंच तैसेची करीन वर्तोनी दावीन. बरोबर? एवढी त्या वाल्मिक किंवा वाल्या कोळ्याची महती होती. कोळ्याची कीर्ती वाढली गहना, कोळ्याची कीर्ती वाढली गहना, केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहना, कोळ्याची कीर्ती वाढली गहना, कोळ्याची कीर्ती वाढली गहना, कोळ्याची कीर्ती वाढली गहना, केले रामायण राम आधी, केले रामायण राम आधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. नाटक कशामुळे? तर अगोदर वाल्मिकीनं लिहून ठेवलं आणि त्याप्रमाणेच प्रभू श्री रामचंद्र वागले, म्हणून
आता विश्वामित्रानं सांगितलं, बाबा रे तुझ्या अवतार कार्यामध्ये ही घटना आहे, अहिल्या उद्धार तुला करावा लागणार आहे. मग काय करतो? पाय उचलला, पाय देवानं पाय आपला उजवा पाय उचलला आणि हवेची झुळूक आली. हवेची झुळूक आल्यावर रामाच्या पायाची धूळ अशी खाली पडली. रामाच्या पायाची धूळ अशी अलगद खाली आली. काही धुळीचे कण आले आणि ते हवेच्या झुळकीसोबत त्या दगडावर जाऊन पडले. रामाच्या पायाची धूळ फक्त त्या दगडाला स्पर्श झाला, धुळीचा. पायाचा स्पर्श रामप्रभूनं केला नाही. धूळ त्या दगडावर जाऊन पडली आणि ज्या श्राप देण्याच्या वेळेला गौतमानं श्राप दिला आणि अहिल्या अशी हात जोडून गौतमा पुढे होती, तेव्हा मला माफ करा मालक, मला माफ करा मालक, मला माफ करा, काहीतरी उशाप द्या, अशा अवस्थेमध्ये ती तिथं अहिल्या रामाच्या पायाजवळ बसलेली, हात जोडून. धन्य झाले मी आज, धन्य झाले. बस मला वाटलं होतं मालकानं जेव्हा मला श्राप दिला, हो माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, पण तोच शाप दिलेला शाप आज माझ्यासाठी वरदान ठरलेला आहे. वरदान कशामुळं? तर जगाचा बाप स्वतः माझ्या उद्धारासाठी आज माझ्या या झोपडीमध्ये कुटीमध्ये आलेला आहे. धन्य झाले मी. बस अहिल्या. आणि त्या ठिकाणी मग गौतम ऋषी देखील आले आणि गौतमाने पुन्हा अहिल्याचा स्वीकार केला आणि सुखानं त्या आश्रमामध्ये राहू लागले. तिथून पुढं रामप्रभू, लक्ष्मण भैया आणि विश्वामित्रजी दर मजल करत करत त्या नगरीमध्ये आले, ज्या नगरीमध्ये आता आपण देवाचा लग्न सोहळा साजरा करणार आहेत. नगर पहा, आजपर्यंत आपण 2-3 दिवसापासून रामायण पाहतोय. आपण फक्त एकच नगरी ऐकली रामायणामध्ये, त्या नगरीचं नाव नाही. आजपर्यंत आपण 2-3 दिवस एकाच नगरामध्ये होतो, अयोध्या नगरीमध्ये. आता दुसरी एक नगरी, त्या नगरीचं वर्णन आपल्याला पाहायचंय. ती नगरी म्हणजे मिथिला नगरी किंवा जनक नगरी, जनकपूर. आणि दुसरी एक पुढे चालून आपल्याला नगर पाहायचंय, ती म्हणजे लंका. 3 नगर आहेत, 3 नगर. या नगराचा फरक सांगतो. अयोध्या जी आहे, या अयोध्येमध्ये सगळे सज्जन आहेत, फक्त एकच दुर्जन आहे. अयोध्या अशी नगरी आहे, सगळे सज्जन लोक आहेत, सगळे साधू संतासारखे लोक आहेत, फक्त एकच दुर्जन आहे. जनक नगरी ही सगळी सज्जनांची नगरी, मिथिला नगरी जी आहे. आणि लंका नगरी सगळी दुर्जनाची, तिथे एकच सज्जन आहे. अयोध्या सगळे संत, एकच दुर्जन, ती म्हणजे ती कुबडी मंथरा. सगळे सज्जन आहेत, फक्त एकच दुर्बुद्धी असलेली स्त्री, ती म्हणजे मंथरा. लंका नगरी सगळी दुष्टाची नगरी, राक्षसाची नगरी, सगळे दुर्जन लोक, पण एकच सज्जन आहे तिथं, एकच संत आहे, तो म्हणजे विभीषण. आणि ही जी नगरी आहे मिथिला नगरी, जनक राजाची नगरी, याच्यामध्ये मात्र एकही दुर्गुणी माणूस नाहीये. दुर्गुणी राक्षसी वृत्तीचा एकही माणूस नाही. सगळे सज्जन आहेत, सगळे सज्जन. विदेही राजा जनकाची नगरी आहे ती. जनकपुराच्या जवळ पोहोचलेले आहेत. आपण देखील एकदा भजन करू. आता भजन म्हणलं मी, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. या भजनाचा क्रम पहा, क्रम फार मजेशीर आहे. एक गोष्ट, रघुपती राघव राजा राम. भजन हे काय मी लिहिलेलं नाही, मी स्वतः लिहिलेलं नाही, काही नाही. अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या चालत आलेलं भजन आहे. पण या भजनाचा देखील तुम्ही अर्थाचा कधी विचार केला नसेल, ते अर्थ सांगतो मी. रघुपती, रघुकुळामध्ये राघव म्हणून रामाचा जन्म झाला, म्हणून त्याला नाव रघुपती. राघव, कौशल्या माता त्याला लहानपणी हाक मारायची, राघव इधर आ जाओ, म्हणून राघव. राजा राम, मोठा मुलगा तोच आहे, राजा होणार आहे, म्हणून राजा राम. पतित पावन, पतित पावन, अहिल्या पतित आहे आणि त्या पतिताचा उद्धार केला म्हणजे तिला पावन केलं, पतित पावन. आणि आता पुढं सीताराम, सीतेचा होणार आहे, म्हणून तो राम. किती भजनाचा क्रम देखील पहा, किती मस्त आहे, मजेशीर आहे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आपण कधी विचार केला असेल का या गोष्टीचा? कधीच केला नसेल, पण फार अतिशय गोड भजन करू एकदा आणि पुढची कथा पाहू. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती सर्वांनी टाळी टाळी राजा राम पतित पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राजा राम पतित पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की मजल करत करत विश्वामित्रजी रामप्रभू आणि लक्ष्मण भैया नगराच्या जवळ पोहोचले आणि आता बरेचसे राजे रजवाडे त्या सीतामाईच्या स्वयंवरासाठी आलेले. मग आता काय राजा काय प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सगळ्याला राहायची व्यवस्था करणार आहे का? नाही, हजारो लाखो राजे येणार आहेत. मग यायची सुद्धा व्यवस्था विश्वामित्र महाराज आता ते म्हणले विश्वामित्र संन्यासी आहेत हो, त्याला गावामध्ये आणून संसारिकाच्या घरामध्ये कशाला ठेवायचं म्हणले, कुठं त्याची व्यवस्था कुठं करू बाबा? बरोबर आहे की नाही? पहा, संसार माणसाची मती कधी भ्रमित होईल सांगता येत नाही. मती भ्रमित होते आणि ते विश्वामित्र एकदा काय झालं, संन्यासी नुसत्या कपड्यावर जायचं नाही. माणसं बाबा वेशाला भुलतात आणि वेशाला भुलतात. शब्दाकडे नीट लक्ष द्या. माणसं वेशाला भुलतात आणि वेशाला भुलतात. शब्दातला फरक समजदार आहे तुम्ही. एकदा एक भगवे कपडे घालून गावामध्ये साधू आला. भगवे कपडे, दाढी जटा वाढलेल्या आणि हातात कमंडलू. पाहिलं, मंदिरावर आला, मारुतीच्या दर्शन घेतलं आणि बसला पारावर. एका माणसानं सद्गृहस्थानं संध्याकाळच्या वेळेला मारुतीच्या पाया पडायला आला ते गृहस्थ आणि म्हणला, बाबा कुठून आले? म्हणले, मी हरिद्वारला राहतो, हरिद्वारहून आलो आणि आता इकडं रामेश्वरला चाललो, तीर्थयात्रा करत करत देवाचे दर्शन करत करत. म्हणले, काही भोजनाची तुमची व्यवस्था? म्हणले, काही नाही, जिथं काही जे काही आणून दिलं ते खातो. कोणीही मंदिरावर इथं काही आणून दिलं तर खातो. बाबा म्हणले, आज घरी चांगला पुरणपोळीचा बेत आहे, मग तुम्हाला इथं आणून देण्यापेक्षा असं करा, म्हणले तुम्ही माझ्या घरी चला आणि तिथं जेवू घालतो म्हणले तुम्हाला घरीच. काय हरकत नाही म्हणले, चला. घरी आले, त्याला आणलं त्या साधूला. बस पाय धुवायला पाट, सगळा थाट माट, आरती ओवाळली आणि जेवायला बसवलं. जेवायला बसवल्यावर पंचपक्वान्न समोर, पुरणपोळीचा बेत आणि लाडू बुंदी वगैरे 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 सगळं काही. आहा हा, म्हणला संसार असा असतो होय. मी जरा गडबडच केली संन्यास घेण्याची. मला काय माहित, बायको असती, मुलं बाळ आणि एवढा थाट माट, इथं 2 वेळच्या खाण्याची पंचायत. म्हणला संन्यास घेऊन, संसार जर इतका चांगला असते माहीत असला असतं तर मी संन्यास घेतलाच नसता ना. लग्न केलं असतं आणि सुखानं संसार केला असता. संसार करून परमार्थही करता येतो, मग परमार्थही केला असता. बस डोक्यामध्ये विचार तेच. त्यानं जेवण केलं, हात धुतला, आला मंदिरावर पारावर असा एक अशी शिळा ठेवलेली होती, दगड ठेवलेला होता. त्या दगडावर मधात गरमी व्हायली. म्हणला उन्हाळ्याचे दिवस आहेत, मधात कशाला झोपायचे, उन्हाळ्याचे दिवस.
ते दगड ठेवलेला होता एक बाहेर, असाच काम चालू असेल काही असेल म्हणा, वट्ट्यावर म्हणा त्या दगडावर म्हणा, बस टाकून दिलंय ना अंग. झोप लागली आणि झोपेमध्ये झोप लागली, गाढ झोप लागली. आता पुरणपोळीचं मस्त जेवण झालेलं, झोप लागली, झोपेमध्ये स्वप्न पडायले. आहा हा, मंगलाष्टका व्हायल्यात. शुभ मंगल सावधान, लग्न झाले, सुंदर बायको मिळाली. कोणाला? संन्याशाला. लक्षपूर्वक आहे का? संन्याशाला. बाबा, भगवे कपडे घातलेल्या माणसाला स्वप्न पडायले, स्वप्नात लग्न व्हायले. शुभ मंगल सावधान. मुंडावळ्याच्या पलीकडं, अंतरपाटाच्या पलीकडं ती बायको गालामध्ये हसते आणि हे पण इकून हसते. आहा हा, बस लग्न झालं. यथावकाश एक मुलगा झाला. एक मुलगा झाल्यावर पलीकडं पलंगावर पत्नी झोपलेली आहे, मध्ये तो मुलगा झोपलेला आहे, एका बाजूला हा झोपलेला आहे. बायको म्हणती, अहो जागा पूर्ण झाली, जरासं पलीकड व्हा की. स्वप्नामध्ये बरं का, जागा पूर्ण झाली, जरा पलीकड व्हा की. पलीकड व्हा म्हणण्याशी त्या दगडावून वट्यावून खाली पडण्याशी दानकन डोसकच फुटलं. म्हणाव का त्याला संन्याशी? मग या संन्याशाला जनक राजाने विचार केला, संसाराच्या घरातच नको म्हणला, संसारिकाच्या. काय करा, यायची व्यवस्था बाहेर, गावाच्या बाहेर, नगराच्या बाहेर आमराई आहे म्हणला, त्या आमराईमध्ये करून टाकू. मस्त आमराईमध्ये तंबू टाकले आणि त्या तंबू मध्ये राहायची व्यवस्था केली. विश्वामित्र, राम आणि लक्ष्मण. विश्वामित्र आल्याची बातमी पोहोचली जनकापर्यंत. राजा जनकाला वाटलं, एवढे ज्ञानी आणि तपस्वी माणसं माझ्या नगरात आलेत, त्यांच्या स्वागताला मी स्वतः गेलं पाहिजे. खूप राजा जनक अतिशय विद्वत्ता त्यांच्याकडे बरं का. किती विद्वान सांगू का. एकदा शुकाचार्याला थोडासा अभिमान झाला. शुकाचार्याला बरं का, शुकाचार्याला अभिमान झाला. बापाला वाटलं आपलं पोरग नाही बिघडलं पाहिजे. अभिमान डोक्यात जर शिरला तर वाहवत जाईल. व्यास महर्षी म्हणले, शुका तू काय कर, एकदा जनक राजाकडे जाऊन ये भेटून, खूप ज्ञानी आहे. अरे म्हणले, संसारिक आहे ते, त्याला काच ज्ञान असणार आहे. शुकाच्या लक्ष इकडे द्या, काहीच नाही, ते कूलर मध्ये पाणी टाकायले. कूलर पाहिलेलं आहे सगळ्यांना. हो द्या, पाणी टाकणंच होऊ द्या तुमचं. व्यास महर्षी एकदा म्हणले शुकाला, शुका तू काय कर, एकदा जनक राजाला भेटून घे म्हणले, खूप ज्ञानी आहे. शुक मनातले मनात म्हणले, इथं दाढी जटा पिकायला आल्यात म्हणले आमच्या तप करू करू. संन्यास घेतलाय ज्ञान मिळवण्यासाठी. खरे ज्ञानी तर आम्ही आहेत संन्याशी. संसारिकामध्ये कशाची अक्कल आली म्हणले तेवढी. तुम्ही म्हणाले जनकाला भेट, खूप राजा विद्वान आहे. अरे म्हणले, भेट तर खरं, मग कळेल तो किती विद्वान आहे. बस शुकाचार्य अहंकारामध्ये गेले. जनकाच्या राजवाड्यापर्यंत गेले. राजवाड्याच्या दारावरती द्वारपाल होता. त्या द्वारपाला सांगितलं, हो महाराज जनकाला भेटायचंय. म्हणले, तुम्ही इथंच थांबा, तुमचा काय निरोप आहे ते मी जाऊन राजाला सांगतो. काय निरोप, काय सांगू ते म्हणले, मी शुकाचार्य आलोय म्हणून सांग. कोण? मी शुकाचार्य आलोय म्हणून सांग. राजाजवळ द्वारपाल आला आणि द्वारपालानं सांगितलं, बाहेर एक साधू आलेत आणि ते म्हणतायत की मी शुकाचार्य आलोय म्हणून सांग. म्हणले, त्याला फक्त एकटाच आहे म्हणाव. काय म्हणले? त्याला फक्त एकटाच आहे म्हणाव. ये पण एकटा ये. ते द्वारपाल आला परत, त्यालाही कळालं नाही. पण त्याचं नोकर माणूस ते म्हणला, मी मला काय करायचं, मालकाने जे सांगितलं त्याला जाऊन सांगायचं, त्यानं जे सांगितलं मालकाला सांगायचं. ती आला गेटवरती, दरवाजावरती, आणि त्यानं सांगितलं त्या शुकाचार्याला. बस मालक म्हणले, जनक राजा म्हणले की बाबा काय कर, एकटा ये. अरे म्हणले, काय जनक राजा येडा आहे का, खुळा आहे? एकटाच आलो ना मी, दिसत नाही का? म्हणले, बघा मला जे सांगितलं ते सांगितलं. तुम्ही एकटे आलेत ना? हो म्हणले, मी एकटा आलो म्हणून सांग. पुन्हा जाऊन नोकरांना सांगितलं, एकटे आलेत. म्हणले, नाही एकटे आलेत नाहीत. मी शुकाचार्य आलाय ना, त्याला एकटा यायला सांग. मी पण जोपर्यंत गेला नाही तोपर्यंत घरात येऊ दिलं नाही. मग शुक आला आणि सरळ सरळ पाय धरले. त्याला म्हणायचं, विदेही राजा जनक,
त्या जनकानं ठरवलं आपण विश्वामित्राला भेटायला गेलं पाहिजे, म्हणून विश्वामित्राला भेटायला सरळ सरळ राजा जनक आले आणि एकमेकाला वंदन केलं. पाहिलं राजा जनकानं विश्वामित्राला तर पाठीमाग दोन तरुण उभे आहेत. तेव्हा विचारलं, महाराज हे जे दोन सुंदर तरुण आहेत, राजकुमार आहेत की काय एखाद्या ऋषी मुनीचे पुत्र आहेत? हे कोण्या राजाचे पुत्र आहेत की काय एखाद्या ऋषीचे पुत्र आहेत? कहू नाथ सुंदर बहु बालक मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. एखाद्या मुनीचे साधू संतांचे मुलं आहेत की काय नृपकुल पालक एखाद्या राजघराण्यातले मुलं आहेत? देवाचं सौंदर्याचं असं होतं, पाहिलं की मन वेधून घेणारा. हो, देवाला पाहिल्याबरोबर राजा जनक मोहित झाला आणि आकर्षित झाल्याबरोबर विश्वामित्राला विचारलं, कोण आहे हा सुंदर तरुण आणि त्याच्या बाजूला हा कोण आहे? तेव्हा राजाला सांगितलं विश्वामित्रानं, हो राजन, हे जे दोघही आहेत हे अयोध्या नगरीचे राजकुमार आहेत. अयोध्या राजा दशरथाचा हा मोठा मुलगा राम आहे आणि त्याचाच लहान भाऊ हा लक्ष्मण आहे. हो, राजा जनक विदेही, कोणतीच मनामध्ये इच्छा नसणारा तो राजा देखील रामाला पाहून एवढा रामाच्या म्हणजे सौंदर्याला, रूपाला, दिसण्याला भुलला. त्याला वाटलं असा जर मला मुलगा झाला असता तर, म्हणला ठीक आहे मुलगा नाही तर नाही, माझ्याकडे शिष्य म्हणून शिकण्यासाठी आला असता तर ठीक आहे, नाही आला तर नाही आला, पण आता एक संधी आहे. म्हणला काय संधी आहे? मी माझ्या मुलीचं लग्न करायला काढलंय. म्हणला निदान जावाई तरी मला असा भेटावा, जावाई म्हणून तरी. राजा पाहत राहिला आणि पाहत राहिला देवाचं ते सौंदर्य. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपदिया, रवी शशी कळा लोपदिया, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवटा चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तो मदनाचा पुतळा राम पाहिला आणि राजा जनकाला वाटलं विश्वामित्र साधू आहेत, संत संन्याशी आहेत, त्यांना आमराईमध्ये ठेवलं तर काही नाही, पण याच्या सोबत जे दोन राजाचे मुलं आलेत त्या राजाच्या मुलांना मात्र आमराईमध्ये ठेवणं योग्य नाही. महाराज काय हो, महाराज कुठे राहायला काही हरकत नाही, पण एखादा आमदार खासदार गावात आल्यावर त्याला जर समजा महाराजासारखी सोय केली, हो आले काय विचारलं नाही, पाय धुवायला पाणी विचारलं नाही, काही नाही, जमल का? आमदार खासदार गावात आलेत म्हणल्यावर त्याच्या माग पुढे 50 लोक, हो फोटो काढायला, हार घालायला, बिस्लेरी बॉटल 10-5 स्टेजवर, हो भारीचा माईक, तात्याराव महाराजाची साऊंड सिस्टीम नाही, अजून कोणाची तरी मोठी साऊंड सिस्टीम. आमदाराचा कार्यक्रम म्हणल्यावर काय हो, ते काय भागवत कथा रामकथा आहे का मधुकर महाराजाची? अजून काहीतरी मोठा असा थाटमाट असते. मग साधू संतांचा राहण्याची सोय आमराईमध्ये केली तर काय हरकत नाही म्हणले, पण राम आणि लक्ष्मण दशरथाचे मुलं सोबत आहेत म्हणल्यावर इथं आमराईत ठेवणं योग्य नाही. चला तिथून एका एसी रूम मध्ये आणलं, एसी रूम मध्ये. उन्हाळ्याचे दिवस मी आधीच सांगितलं, हो मग काय केलं, एका राजमहालच पण पाहुण्यांसाठी, हो पाहुण्यांसाठी, त्याला आजकाल आपण गेस्ट हाऊस म्हणतो, गेस्ट हाऊस, एका मोठ्या गेस्ट हाऊस मध्ये एसी निवासस्थानामध्ये, त्या गेस्ट हाऊस मध्ये, रेस्ट हाऊस मध्ये राहण्याची सोय केली. आणि आता आरामाची सोय झाली म्हणले, नाश्ता फराळ पाणी झाले, दोघं भाऊ दुपारचा गुरुची सेवा केली, पाय दाबले आणि
सायंकाळचे 4-5 वाजले. 4-5 वाजले, ऊन थोडस कमी झालं आणि आता डोळा लागलाय गुरुजीला, विश्वामित्राला. दोघा भावाची कुजबूज सुरू झाली. वयच काय होतं त्यांचं, 15 वर्ष. कुजबूज सुरू झाली. लक्ष इकडे द्या बरं का श्रोते मंडळी, तुम्ही लक्ष इकडे द्या. दीदी काय करतेस तू? झालं का माहिती? हा बस. नाही हो दे, काय तसं आरामानं, मी 5 मिनिटं थांबतो मी, पण लक्ष बाकी सगळ्यांनी.